आयुष्यभराची एवढी कमाई सगळी गेली पाण्यामध्ये. झालं सगळं, समाधान झालं ना आता. स्वतःच्या हट्टापायी तुम्ही संपूर्ण कुटुंबाला कंगाल बनवून टाकलं. स्वतः पैसे गेले तर गेले, पण ही स्वतःची हालत करून टाकली. काय गरज होती? आता हे सगळं कोण निस्तरणार? कमीपणा वाटतो बायकोशी बोलायला. बाबा तुम्ही प्लीज नका ना रडू. अधिरा बाळा, तुझ्या दादाचे पैसे मी नाही देऊ शकलो ग. बाबा यू डोंट वरी, यू जस्ट चिल. तुम्ही काय म्हणालात? काय म्हणालात तुम्ही आता? हा, सॉरी. अहो कुठल्या जगामध्ये जगताय तुम्ही? समर राजवाडे करोडो मध्ये लोळतात, करोडो मध्ये. कळलं का? त्यांना या अशा 10 लाखांनी काडीचा फरक नाही पडणार आहे. आताच त्यांना गरज होती का तुम्हाला हे सगळे पैसे परत करायची? केले असते ना आपण नंतर. नको ते उद्योग करायला तुम्हाला सांगितलं कोणी? काय बोलते जरा विचार करा या सगळ्या गोष्टींचा. आई बस, जरा शांत हो ना प्लीज. शांत हो ना. अगं तुला अवस्था दिसते का बाबांची? जरा शांत बसू दे ना त्यांना. किती बोलणार आहेस? अरे इथे जीव तुटतोय माझा. त्यांचा स्वतःचा कष्टानं कमवलेला पैसा आहे तो. त्यांच्या स्वतःच्या कष्टाचा, दिवस रात्र मेहनत केली त्यांनी. तो पैसा कुठे गेले? चोरीला. काय गरज होती उगाच हे सगळं करायची? तू त्यांना काय ब्लेम करतेस? हे जे सगळं झालंय ना, तुझ्यामुळे झालंय. हो, तुझ्यामुळे. तू जर ताईच्या बांगड्यात चोरून गहाण नसता ठेवल्या ना, तर आज हा दिवस बघायलाच लागला नसता आपल्याला. तुझ्या आईला चोर बोलतोयस? लाज नाही वाटत तुला? तुला वाटली का? चोरी करताना, खोटं बोलताना राजवाड्यांच्या बांगड्यांवर फक्त आणि फक्त नंदूताईचा हक्क होता. पण तू काय केलंस? तिच्या नकळत त्या बांगड्या गहाण ठेवल्या. सिरियसली? आता तरी तुझ्या वागण्यात पश्चाताप दिसू दे आम्हाला. तुझ्या सख्ख्या मुलांना आता लाज वाटायला लागली. तुझी लाज. रोहन, बाबा, रोहन अधिक नाही. बाबा नाही, मला बोलायचंय हो हिच्याशी. एवढे दिवस मी गप्पा होतो. माझा आई आधी इकडे आहे बाळा. अरे तिला एक समज नाहीये. सोडून दे ना. तू आधी समज साहेबांना फोन कर जा. मी लावतो फोन बाबा, पण तुम्ही प्लीज आज चला. तुम्ही आराम करा. अरे मी जाईन रे, पण तू जा आधी फोन कर त्यांना. सुस, आरामात बाबा, आरामात. सुस, तू बाबांना आत घेऊन जा. मी फोन करून येतो. या येऊ का? ये ना काकू. ठीक आहे, गरम गरम कॉफी. अरे तू कशाला आणलीस कॉफी काकू? असू दे रे, सगळे कामात आहेत. खूप थकला असशील ना तू? नाही का, मला आवडतं काम म्हणून मी काम करत बसलोय. हेच मला आवडतं. मी अंशुमनला नेहमी सांगत असते, बघ समरदाताकडे बघ, इतरांपेक्षा वेगळा आहे तो. खरंच शब्दाचा पक्का, प्रामाणिक, एकदम सच्चा माणूस, खरा माणूस. म्हणून इतरांनी केलेला खोटेपणा तुला चालत नाही. जरा कोणी खोटं बोलताना, खोटं वागताना दिसलं की तू चिडतोस, बरोबर ना? पण हे लोकांना कळत नाही ना. लोकांना वाटतं समोर चिडकाय, पण त्यांना हे कळत नाही, त्यांच्या खोटेपणाला तू कंटाळून चिडतोस. सगळीच माणसं तुझ्यासारखी असती तर किती बरं झालं असतं नाही? बरं तुला कळलं का? काय? स्वानंदीच्या वडिलांना गुंडांनी मारहाण केली म्हणजे आपल्याचकडे पैसे घेऊन येत होते ते. कळलं मला. स्वानंदीने सांगितलं. कशी आहे, बरी आहे ना ती? म्हणजे रडत होती का? त्रास, ऑब्व्हियसली आता त्रास तर होणारच तिला, पण काय करू शकतो आपण तरी? खूप साधी माणसं आहेत रे ती, खरंच. म्हणजे जगातले सगळे चोर गुंड त्यांनाच भेटतात. एक तर त्यांच्याकडे चोरी तरी होत असते, नाहीतर दागिने तरी गाळ होत असतात. आता हा, लग्नात ते त्यांच्या आईने केलं ते नाही, ते आपल्याला माहितीच आहे म्हणत. पण नाही, स्वानंदी आणि तिचे वडील तसे नाही आहेत. अगदी सज्जन माणसं आहेत ती. मी एक रिक्वेस्ट करू का समोर तुला? तू ना आता
त्यांच्याकडनं ते पैसे परत मागू नको, ती अपेक्षाच ठेवू नको त्यांच्या. जाऊ देत. चोर पण बघ ना, तेच सापडले का त्यांना चोरी करायला? काय चोरी त्यांचेच पैसे नेहमी चोरी कसे करतात हेच कळत नाही मला. काकू डोंट माइंड, पण मी एक काम संपू का? मला उद्या काही करून हे द्यायचं आहे. ओ ओ सॉरी इट्स ओके. मी उगाच डिस्टर्ब करत बसले, पण कामाबरोबर आरामही कर. ओके, येते मी. हा रोहन बोल. ऍक्च्युली बाबा तुमच्याकडे पैसे घेऊन येत होते, म्हणजे मी त्यांच्यासोबत येणार होतो, पण कळलं मला. कसे आहेत बाबा? थोडा मार लागलाय त्यांना, पण त्यापेक्षाही मोठा मानसिक धक्का लागलाय. हे बघ रोहन, काही मदत हवी असेल तर अगदी मोकळेपणाने सांग मला. सर तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा, हीच खूप मोठी मदत होईल आमच्यासाठी. माझा विश्वास आहे रोहन तुझ्यावर, पण खरंच काही लागलं तर नक्की सांग मला. मी तुमच्याकडे एक फेवर मागू का? बोल ना, सांग ना. सर बाबा आता पूर्णपणे खचले तो. त्यांनी त्यांच्या आयुष्यभर जे पैसे कमवले होते ते सगळे FD मध्ये टाकले होते, आणि तीच FD मोडून ते तुमचे पैसे परत करणार होते. हे बघ, पैशाचं टेन्शन अजिबात घेऊ नकोस. आमची ती अपेक्षा कधीच नव्हती. नाही सर, आम्ही तुमचे पैसे परत करू याची गॅरंटी मी देतो. पण सर प्लीज तुम्ही एकदा बाबांशी बोलाल का? त्यांना खरंच खूप बरं वाटेल. ठीक आहे, मी बोलीन. थँक्यू सो मच सर. हॅलो. हॅलो स्वानंदी, बाळा कुठे आहेस? ठीक आहेस ना? हो काकू ठीक आहे. तू घरी कधी येतेस? वेळेत ये बाई, उशीर नको करू. बाबा ठीक आहेत ना? मला ना ऐकल्यापासून चैनच पडत नाहीये. मी समरशी बोलायचा प्रयत्न केला याबद्दल, पण ऐकूनच घेत नाही. त्याला सगळंच खोटं वाटतंय. खोटं वाटतंय म्हणजे? हो ना, तसं तो कोणावरच विश्वास ठेवत नाही म्हणा. मला असं वाटतं निदान तुझ्या बाबांसाठी, म्हणजे बाबांचं असं झाल्यावर तरी त्यांनी असं वागायला नको. पण जाऊ दे, सगळे पुरुष ना तसेच असतात, आणि समर त्यात थोडासा जास्त. ऍक्च्युली ते कसं होतं, नाही म्हटलं तरी तो मालक आहे ना. फरक पडतो ग बाकीच्यांच्या वागण्यात आणि त्याच्या वागण्यात. कसं आहे, लोक ना खोटं बोलून त्याच्याकडनं पैसे उकळतात, म्हणून त्याला सारखं असं वाटत असतं. पण मला माहिती आहे ग, तुम्ही खूप चांगली माणसं आहात, आणि त्यातून तुझे बाबा ते म्हणजे देव माणूसच आहेत ग. ते कधीच असं वागणार नाही. हॅलो ऐकतेस ना? हो काकू ऐकते. जाऊ दे, तू माझ्याशी बोलत जा. थँक्यू काकू. पण बाबा खरंच कधीच खोटं बोलत नाहीत. म्हणजे आईकडनं चूक झाली त्याचा खरंच पश्चाताप आहे आम्हाला, पण माझे बाबा कधीच खोटं बोलत नाहीत, आणि हे मी सिद्ध करून दाखवेन. नको ना स्वानंदी, कशाला त्रास करून घेतेस? तू काहीही केलंस ना तर समरवर काहीही परिणाम होणार नाही. त्याच्या पुढे डोकं फोडलंस ना तरी तुझं डोकं फुटेल, पण त्याचं मत बदलणार नाही. जाऊ दे ग, काही सिद्ध करायच्या भानगडीत पडूच नको. उलट तुलाच वाईट वाटेल. आणि कसं आहे बाळा, माझा पूर्ण विश्वास आहे ना तुझ्यावर. हो काकू. अगदी काहीही लागलं ना तरी मला सांग, मी आहे ना तुझ्या पाठीशी. थँक्यू काकू. अगं थँक्यू काय.